निर्णय घ्यायच्या पहिले ते म्हणतात सभागृहात विचारा. सभागृह या दृष्टीने पाहतं राजेश वानखेडे त्याच्या स्वहितासाठी बांधतोय. अरे या सभागृहाचं, या शहराचं, या नगरपालिकेचं, मी तर दुर्दैवी आहे की आमच्या वेळेला असे विरोधक भेटले नाही आम्हाला. 25 वर्षापासून विरोधकात, 25 वर्षात फक्त 2.5 वर्ष सत्तेत आहे. 500 विरोधक आम्हाला भेटले नाही इतकं सहकार्य करणारे. त्यांनी मागचा कार्यकाळ बघितलाय. मागच्या आम्हाला प्रत्येक वेळेला असे व्हिडिओ कॉल होऊन प्रत्येक शब्दावर विरोधातला विरोध चालायचा. मी तर तसं काहीच केलं नाही. मी तर तुमचा विषय मी पुढे देतो, मी मंजूर करतो. ही चूक आहे माझी. मी कोणत्या तुमच्या कॅबिनमध्ये आहे का, तुमच्या चहापाण्यामध्ये आहे का, तुमच्या कोणत्या टक्क्यांमध्ये आहे, कशात आहे? मी फक्त सहकार्य करण्यामध्ये की शहराचा विकास व्हावा. विकास कामात कधी कोडा आमच्याकडून घातला जाणार नाही. पण होणारं काम निकोप व्हावं ही माझी भावना आहे. होणारं काम जर निकोप होत नसेल तर बोलायचं नाही का आम्ही? मी कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही. मला टार्गेट करण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. हे बघा, मी जे बोलतो, एक मिनिट ताई, मी जे बोलतो आहे, मी माझी तक्रार माझ्या इथं रंजना ताई, हे बघा, शांतता करा. हॅलो बघा, हॅलो अरे बंद कर बाबा. बस करा 2 मिनिटं. बोलतो मी त्यांच्याविषयी, त्या विषयावर बोलतो मी. चला बस करा, बंद करा. अध्यक्ष साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला अध्यक्षांना. मी अध्यक्षांशी बोलतो आहे. थांबा एकच मिनिट, एक अर्धा मिनिटं बोलू द्या ना, मग नंतर. मोगल आहे, रायटिंग मध्ये दिली आहे आणि मी तक्रार लेखी दिलेली आहे. एक मिनिट. त्यांचा विषय बंद करा तुम्ही. आता तो संपला. तो विषय काही चालू करता का तुम्ही? तो विषय तुम्ही सुरू करू नका. आणि तुमच्याशी चर्चा विषय तो नाही. मी बोलताना विषय फक्त अध्यक्षांशी बोलतो. कोणाशी बोलतो साहेब? मी फक्त तुमच्याशी बोलतो.
मी तुमच्याशी बोलतो आहे, हे मी तुम्हाला सांगतो आहे की माझा विषय फक्त तुमच्याशी आहे. तुम्ही खाली बसा का डोक्यावर बसा? तुम्ही खाली बसा तुम्ही वरे बसा, आमचा काय संबंध आहे? मी अध्यक्षाशी बोलतोय. बसा खाली, बसा खाली. मी फक्त तुमच्याशी बोलतोय, बरोबर? माझी विनंती हे कागदाचे दिले, मी तक्रार तुम्हाला दिली, मी फक्त तुम्हाला काय आम्ही नाव घेतलं कोणाचं? मी कोणाचं नाव घेतलंय का? मी तुमचं नाव काय बोलला? नाव घेतलं तुमचं? नाव घेतलं का तुमचं? तुम्ही नाव घेतलं का? मी कोणाचं नाव घेऊन बोललो का? माय किसी के नाही, मी स्पष्टीकरण देतो. मी माझ्या तुम्ही त्याला वाढला मी प्रत्येक विषयात मी तुम्हाला बोललेलो नाही. मी यांचं नाव घेऊन बोललो का? मैंने बोला क्या? किसको नहीं बोला क्या? नहीं मी हे बोललो नाही की तुम्ही घेतली. मैं किसी के टक्के में नहीं है. सत्तामध्ये कोण आहे? आणि माहिती मी हे बोललो नाही, मी घेतली हे सांगितलं. मी तुमच्या टक्क्यात आहे का हे बोललो? मी कोणाच्या मी कोणाचं नाव घेतलंय का? तुम्ही दादागिरी करताय का? नाही दादागिरी तुम्हाला आरोप चुकी का? कोणाचं नाव घेतलं नाही आहे, त्याच्याकडून घेतला ना आपल्याकडून घेतला कोणाचं नाव? तुमच्याशी बोलला, मी तुमचं नाव घेतलं, मी तुमचं नाव घेतलं प्रत्येक वेळी संविधानिक पद आहे, अशा पदाची ऐकून घ्या. मला काही विरोध नाहीये. तुम्ही त्या खुर्चीवर बसले, तिथे तुम्हाला त्या खुर्चीपर्यंत नेऊ सत्काराला मी आलो. मनाचा मोठेपणा नको. सभागृहाचा मान ठेवा, थोडं जागेवर बसून जा. अरे
नाही. संदीप भाऊ वापरत बाकीचे जे नागरिक बाकीच्यांनी जागेवर बसायचंय, बाकीच्यांनी खाली राहायचंय, सभागृहाच्या सदस्य वगळता सर्वांना बाहेर आलेली विनंती करण्यात येते. सर्वांना सर्वांना खाली पाठवायचंय.